काही ठिकाणं फक्त नकाशावर नसतात, ती आपल्या मनात कायमची राहतात. पावसाचे पहिले थेंब पडले की माझं गाव पुन्हा जिवंत होतं. हिरव्यागार डोंगरांची चादर, दुथडी भरून वाहणारी नदी, रस्त्यावरून वाहणारं पाणी आणि सगळीकडे एक वेगळीच शांतता. गावात परतलं की वेळ जणू थोडा थांबतो. शहरात घड्याळाच्या काट्यांमागे धावणारी आपण इथे मात्र प्रवासाच्या प्रत्येक थेंबासोबत जगायला शिकतो. आपण कुठे चाललोय देऊ? आपण नदीवर जातोय. तुला करते की 4-5 दिवसापासून सतत पाऊस पडतोय. संपूर्ण गावाने जणू हिरवा शालू नेसलाय. नदी पुन्हा भरून वाहतीये. झाडं धुवून निघाली आहेत. मातीचा सुगंध हवेत मिसळलाय. आणि हे सगळं पाहताना मनात एकच विचार येतो, किती सुंदर होतं आपलं लहानपण. आपल्या वजनाला लगेच सुटेल काय पूल? परवाच सुटला अर्धा. आम्ही चाललोय मस्त नदीवरती, नदीचं पाणी बघायला. तर वा, कसलं भारी दिसतंय. तुला माहिती आहे अजून गण्याकाचं लग्न नाही झालं. हे गाणे काका, तुझं लग्न नाही झालं म्हणून मीच पडत होते. वा, आले आले. देवांश आणि आयुषला शाळेची सुट्टी मिळाली. पाऊस पडला की त्यांना घरात बसवताच येत नाही. नदीला जाऊन मासे पकडायचे, पावसात भिजायचं, मनसोक्त धावायचं. त्यांना बघताना मला माझंच बालपण दिसतं. आम्हालाही अशीच पावसाची सुट्टी मिळायची. त्या सुट्टीची वाट आम्ही किती दिवस बघायचो. एकदा का सुट्टी लागली की घरात टिकायचंच नाही. सकाळी बाहेर पडलो की संध्याकाळ कधी व्हायची कळायचंच नाही. चिखलात उड्या मारायच्या, शेतात धावायचं, पावसाच्या पाण्यात भिजायचं आणि रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायच्या. कोणाची होडी सगळ्यात लांब जाते याची स्पर्धा असायची. आज विचार केला तर त्या होड्या कागदाच्या होत्या, पण त्यात आमची स्वप्न व्हायची. तेव्हा ना मोबाईल होता, ना फोटो काढायची घाई, ना कोणाला दाखवण्यासाठी जगायचो. क्षण जगण्यासाठी जगायचो. चिखलाने अक्षरशः माखून जायचो. कपड्यांचा रंग ओळखूही यायचा नाही, पण त्याची चिंता नव्हती, कारण तेव्हा आनंद महत्त्वाचा होता, कपडे नाही. आणि मग संध्याकाळी घरी गेल्यावर आई दारात उभी असायची. आमचं चिखलाने भरलेलं अंग पाहिलं की आधी मोठा ओरडा, कुठे गेला होता दिवसभर, बघ कसं चिखल करून आलाय. आणि खरं सांगू का, कधी कधी धपाटाही मिळायचा. तेव्हा वाटायचं आई किती रागवते, पण आज मोठं झाल्यावर समजतं त्या रागातही प्रेम होतंच, त्या ओरडण्यातही काळजी होती. कारण आईचं प्रेम कधी कधी मिठीसारखं असतं आणि कधी कधी ओरडण्याच्या रूपातही. लोक ना मला सोडून मासे पकडायला गेले. मी यांना सांगितलं होतं की तुम्ही जाल तेव्हा मला सांगा, मला पण यायचं आहे मासे पकडायला, पण मला न सांगता गेली आहे. आता त्यांच्या पाठून जाते. बघा इकडे आहेत हे लोक, दिसले का? छत्री बघ, हे बघा. चढणीचे मासे म्हणजे कोकणकरांचा जीवच. 2021मध्ये जेव्हा खूप मोठा पूर आला होता ना, हे सगळं दिसतंय हे आमचं शेत होतं. पण नदीचा प्रवाह एवढा मोठा होता की नदीने तिचा मुख्य प्रवाह सोडून आमच्या चोंड्यातून तिची वाट बनवली होती. आणि आत्ताच आम्ही तिथे हे चढणीचे मासे पकडतो. कुठून येतात पण हे? आता हे नदीला तिकडून पाणी असते तर लावून देते ना पाणी. आता दिसत नाही कुठे गं. पण काय सांगायचं, मी जायच्या आधीच तिथले मासे कुणीतरी काढून नेले होते, त्यामुळे तुम्हाला दाखवता सुद्धा नाही आले. पण ही आमची नदी बघा तोपर्यंत तुम्ही.
जायचं ना खाताना हम्म. ते तुझा कोळी लावलीस ना पडशील, असा पडशील ना. स्टॉप, चालू आहे. तिला सरकव जा, तिला सरकव, तिला नीट कर. पाणी भरपूर जोरात असलं की नाही होत. हा, चालू नाही बुडाली ग. थांब, इकडं कर, इकडं घे, इकडं घे. इया 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 इया. आज नदी तीच आहे, पाऊस तोच आहे, गावही तेच आहे, पण बदललोय आपण. पूर्वी पाऊस पडला की बाहेर पळायचो, आता पाऊस पडला की फोन हातात घेऊन हवामान बघतो. पूर्वी चिखलात उड्या मारायचो. देवांश आणि आयुष आज जे जगत आहेत ती त्यांची उद्याची आठवण असेल, आणि कदाचित काही वर्षांनी तेही हा व्हिडिओ पाहतील आणि म्हणतील, काय दिवस होते ना ते. म्हणून आता मी फक्त व्हिडिओ शूट करत नाही आहे, मी आठवणी जपते आहे. कारण आठवणींची एक खास गोष्ट असते, त्या कधीच जुन्या होत नाहीत. प्रत्येक पावसात त्या पुन्हा नव्यानं जिवंत होतात. म्हणतात ना, आयुष्यात सगळ्यात श्रीमंत तो नसतो ज्याच्याकडे खूप पैसा असतो, सगळ्यात श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे सुंदर अशा आठवणी असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.